शरद पवार साहेब अतिशय चाणाक्ष आहे. त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केला असेल की एवढं मोठं आम्ही तयार केलेलं वायुमंडल हे एका मिनिटात पंक्चर झालं तर ही करणारी शक्ती कोण. आणि मग त्यांच्या हे लक्षात आलं की ही शक्ती जी आहे ही नियमित राजकारण करणारी शक्ती नाही आहे, ही राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. आणि म्हणून त्यांनी त्या शेवटी प्रतिस्पर्ध्याचंही कधीतरी कौतुक करावं लागतं. त्या हिशोबाने त्यांनी ते कौतुक केलं असावं असं माझं मत आहे. नाही, असं असं आपण मत करून घ्यायला हरकत नाही, पण त्यामुळं नजदीक या बढेगी तो नाही ना. सगळ्यांना जी भीती आहे की एकनाथ महाराजांना शोभून दिसलं, अर्घ्य देताना इंगळी ओंजळीत आली आणि तिने डंख मारला आणि ती परत पाण्यात पडली, तर परत ते वाचवायला लागले. एकाने विचारलं की जी तुम्हाला डसते आहे तिला का वाचवताय. एकनाथ महाराज म्हणाले की इंगळीचा स्वभाव डंख मारणं आहे, माझा स्वभाव तिला वाचवणं आहे. हे संताला शोभून दिसतं, राजकारण्यांना शोभून दिसत नाही. इतकंच या निमित्तानं. नाही, म्हणूनच मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर 2019 नंतर माझं वक्तव्य बघितलं असेल तर ते थोडं गार्डेड असतं. याचं कारण 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही. काही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाही आहे, पण काही होऊ शकतं. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही, किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचं मी नाही. पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो. खरंच काय होईल हे सांगता येत नाही आणि होणारच नाही असं म्हणता येत नाही. अगदी सकाळचा शपथविधी सुद्धा होणारच नाही असं कुठे म्हणता आलं.